नमस्कार विद्यार्थी मित्र. प्राध्यापक तुकाराम सोलापुरे, लक्ष करिअर इन्स्टिट्यूट बार्शीच्या स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं एक परिपत्रक प्रसिद्ध केलं आणि त्याच्यामध्ये 2025च्या ग्रुप सी साठी जवळजवळ 1884 जागा आहेत असं जाहीर केलं. त्यामुळे अनेक सोशल मीडियावर जागा वाढल्या हा विषय एकदम गाजू लागला. पण मित्रांनो, हे आपण पाहिले का, जर आपली या परीक्षेची तयारी सुव्यवस्थित नसेल आणि आपण जर या परीक्षेबद्दल अनभिज्ञ नसाल तर या जागेचा आपल्यासाठी काहीही उपयोग नाही. कारण का, 2023च्या ग्रुप सीच्या परीक्षेमध्ये पाहिलं तर आपल्याला माहिती आहे की 8169 जागा होत्या. यामध्ये जवळजवळ ओपन मुलाचा कट ऑफ हा फक्त 19 लागला होता. मुख्य परीक्षेला जवळजवळ 80 ते 85 हजार विद्यार्थी बोलवले होते. सगळेच विद्यार्थी यशस्वी झाले का? नाहीच झाले. आताही 1884 जागा आहेत. जवळजवळ मुख्य परीक्षेला 20 ते 22 हजार विद्यार्थी बोलवले जातील. हे सगळे यशस्वी होतील का? नाहीत होणार. मग यासाठी काय करावं लागेल मित्रांनो, आपल्याला आपल्या कास्टला किंवा प्रवर्गाला किती जागा आहेत हे महत्वाचं नाही. या सर्व जागेमध्ये एक जरी पोस्ट असेल तर ती माझी आहे असं समजून तयारी करणं गरजेचं आहे. मग ह्या जागा आपल्या आहेत, ह्या कधी सिद्ध होईल तर आजपासून तरी किमान, किंवा आपल्याला माहिती आहे सध्या 14 जूनला ग्रुप बी ची पूर्व परीक्षा आहे. त्याचबरोबर 17 मेला ग्रुप बी ची मुख्य परीक्षा आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला माहिती आहे की या मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा आहेत. त्याचबरोबर ग्रुप सी ची 12 जुलैला पूर्व परीक्षा आहे. ह्या सगळ्या परीक्षा अतिशय जवळ आलेल्या आहेत. या सगळ्या परीक्षा जवळ आलेल्या असताना सुद्धा आपल्याला 2-4 दिवसांमध्ये ग्रुप सी चा 2025चा कट ऑफ लागेल. त्याच्यामध्ये किती कट ऑफ लागेल, कमी लागेल का जास्त लागेल हे महत्वाचं नाही, परंतु लागायचं तेव्हा कट ऑफ लागेल. पण आपली मात्र आजपासून तयारी झाली पाहिजे. कारण ज्या 1884 जागा निघालेल्या आहेत त्या जागा जरी भरपूर असल्या आणि तुमचा अभ्यास शून्य असेल तर या जागेचा तुमच्यासाठी उपयोग नाही. त्यामुळे काय करा, मग आजपासून आपल्याला माहिती आहे की काही पद हे फक्त मुख्य परीक्षेच्या मार्कावरच अवलंबून आहेत. त्यासाठी मुख्य परीक्षेचे 2 पेपर आहेत. त्या 2 पेपरला आपल्याला माहिती आहे की 100 प्रश्न असतात, 200 गुण असतात. आणि मग या पहिल्या पेपरमध्ये आपल्याला माहिती आहे की 100 प्रश्न 200 गुण भाषा मराठी असेल आणि इंग्रजी असेल, दोन्ही घटकाला 50-50 प्रश्न असतात. मग यापैकी मराठी व्याकरणाची 50 पैकी 50 मार्क कशी मिळतील आपल्याला, आणि प्रश्न कसे येतील, आणि इंग्रजीचे नाही जमलं काय तर किमान 50 पैकी 30 ते 35 प्रश्न कसे येतील हे पाहणं गरजेचं आहे. आणि तशी तयारी आतापासून करण्याचा प्रयत्न करा. त्याचं कारण काय, तर हा जो पहिला पेपर आहे 100 प्रश्न 200 गुण, हा भाषा असणारा पेपर तुमचे अधिकचे गुण वाढवत असतो. दुसरा पेपर आहे आपल्याला माहिती आहे की सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता. याच्यामध्येही आपल्याला माहिती आहे की पूर्वचाच 90% अभ्यासक्रम आहे आणि मुख्यचा जो आहे तो 10% अभ्यासक्रम आहे जनरल नॉलेजचा. म्हणजेच काय, तर माहिती अधिकार कायदा असेल, लोकसेवा हक्क अधिनियम असेल, GIS GPS सिस्टीम असेल, संगणकीय ज्ञान असेल, माहिती तंत्रज्ञान असेल आणि आणखी इतर काही घटक आहेत, त्याचाही काळजीपूर्वक अभ्यास करा. आणि मागच्या 3-4 वर्षाच्या म्हणजे 2021 नंतर जे ग्रुप बी आणि सी चे PYQ पेपर बघा. त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्तेला कोणत्या अँगलनं प्रश्न विचारलेले आहेत ते पाहून दररोज 1-2 चॅप्टर करण्याचा प्रयत्न करा. दररोज सकाळी इंग्रजी 2 तास, मराठी 2 तास, दुपारच्या पिरियडमध्ये जनरल नॉलेज म्हणजे सामान्य अध्ययनाचा जो काय अभ्यासक्रम पूर्व परीक्षेला आहे त्यापेक्षा मुख्य परीक्षेला जो वेगळा आहे तो करण्याचा प्रयत्न करा. आणि त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता दररोज व्यवस्थितपणे जर चॅप्टर करण्याचा प्रयत्न केला आणि आपली टोटल ही महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाची नाही तर पहिल्या पेजवर येणारी कशा पद्धतीने येईल यासाठी प्रयत्न केल्या तर सदरची जाहिरात ही आपल्यासाठी आहे. अन्यथा यामध्ये आणखी जरी पद वाढ झाली किंवा कमी झाली किंवा आहे तेवढी राहिली, जर आपला अभ्यास व्यवस्थित नसेल तर आपल्याला माहिती आहे की सदरची जाहिरात आपल्यासाठी नाही. म्हणूनच मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की एसटी मध्ये बसलेला एका खिडकी शेजारी जर ग्राहक असेल, तो खिडकीवरचा आपला हक्क अधिकपणे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला तर महाराष्ट्र शासनाकडून लोकसेवा आयोगाकडून इतक्या मोठ्या जागा निघाल्या आहेत, आपल्या हक्काच्या जागा आहेत, त्या कृपा करून घालवू नका. कारण का, उद्या जर तुम्ही या परीक्षेकडे सिरियस नाही पाहिलं तर तुमच्यापैकी एखादा विद्यार्थी उमेदवार उत्तीर्ण होईल आणि पुढच्या वर्षाच्या परीक्षेला तो तुमच्या वर्गावर सुपरवायझर येईल आणि तुम्ही मात्र पुन्हा परीक्षा देण्याचा प्रयत्न कराल. कृपा करून आयुष्यामध्ये वय, वेळ, चारित्र्य जसं एकदाच मिळतं तशी संधी सुद्धा एकदाच मिळते. म्हणून या संधीकडे 1884 जागा आहेत, याच्यामध्ये खुश राहण्यापेक्षा त्या परीक्षेला काय अपेक्षित आहे
हे पाहून जसं डॉक्टर एखाद्या रोगाला कोणता रोग आहे पाहून औषध देण्याचा प्रयत्न करतो, तसंच आपण ह्या ग्रुप सीच्या मुख्य परीक्षेला कोणते रेफरन्स बुक आवश्यक आहे हे पाहून ते वाचण्याचा प्रयत्न केला नक्कीच तुम्हाला यश मिळू शकतंय. त्यामुळं येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला अधिकाधिक मार्क पडण्यासाठी जेवढे प्रयत्न करतील तेवढे करण्याचा प्रयत्न करावा. सदरचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे चॅनल सबस्क्राईब करा. असेच अनेक व्हिडिओ अपडेट येणार आहेत त्या तुम्हाला वास्तवतेची जाणीव करून देतील. धन्यवाद.